श्रोते नमस्कार. मागच्या भागापासून पुढे कंटिन्यू करूया. शास्तापुरा कशी वसली, काय हे झालं, ती चौथी फेड होती पुण्याची, हे आपण बघितलं. आता ह्याचा पुढची माहिती जी आहे ती आपण सरांकडनं घेऊ. आपण आलो होतो शास्तापुरापर्यंत. म्हणजे थोडक्यात त्या काळी जर असं बघितलं तर पुण्याला फारशी काही तोशीच लागली नव्हती. बरं चाललं होतं सगळं. त्यावेळेस पुण्यावर मात्र मुघलांचा अंमल बसला. तो बराच काळ होता नंतर. म्हणजे शाहिस्तेखान जरी निघून गेला तरी पुणे मुघलांच्या ताब्यात राहिलं खूप बराच काळ, 8-10 वर्ष जवळजवळ. पण त्यात एक मध्ये माझं एक रेफरन्स असा मिळाला की शिवाजी महाराजांनी पुणे आणि त्यांच्या ज्या जहागिरी होत्या तो त्यांचा मूळ जहागिरीचा प्रदेश, मुघलांनी तो बळकावल्यासारखा झाला होता तो. तर त्याची सरदेशमुखी स्वतःच्या ताब्यात ठेवली होती. सरदेशमुखी म्हणजे 2 मिनिटं विषयांतर करू आपण. नाही, हरकत नाही. आपल्याला वाटतं की सरदेशमुख म्हणजे काही देशमुखांच्या वरचा माणूस, 10 देशमुखांच्या वरचा माणूस, त्यांचा प्रमुख, असं काही नव्हतं. सरदेशमुख हे मानाचं पद असायचं आणि ते बऱ्याच लोकांना दिलं जायचं, सरदेशमुखी ज्याला म्हणतो आपण. आणि त्यात त्यांना काय असायचं, बेनिफिट काय असायचं, एक तर मान, आणि दुसरं त्यांना जी देशमुखांच्या अखत्यारीतली गावं दिली जायची, म्हणजे समजा एक 4 देशमुख, 5 देशमुख, 6 देशमुख, म्हणजे ते परगणे. तर त्यातनं प्रत्येक गावातनं काही ना काहीतरी त्यांना वस्तुरूपाने पैसे, धान्य, काही ना काहीतरी मिळायचं. हा त्यांचा हक्क होता आणि त्याला सरदेशमुखी म्हणायचे. तर तो त्यांनी कायम ठेवला होता. त्यामुळे पुण्यावर जरी मुघलांचा ताबा होता तरी मराठ्यांची लुडबुड चालूच होती. कारण तर सरदेशमुखी जोपर्यंत होती ती रद्द केलेली नव्हती. बरोबर. आणि तशी पत्रच आहेत की आमची सरदेशमुखी आहे, त्यामुळे हे हक्क आम्ही घेणारच. त्यामुळे ते म्हणजे सगळं खरं तर व्यवस्थित चाललं होतं. फार काही त्याला त्रोशीच पडली नव्हती. शाहिस्तेखानाच्या फौजेमुळे जे काही त्रास झाला, पण त्याच्यामुळे फायदा झाला की एक नवीन पेठ पुण्याला मिळाली. हे सगळं कुठपर्यंत चाललं. शिवाजी महाराज दुर्दैवाने 80 साली गेले, 1680 साली. म्हणजे खरं तर परत आपण तेच म्हणतो की अजून 20 वर्ष जगले असते तर झालं असतं. पण आपण जर तर परत आता मागच्या वेळी सर्व म्हणलोय की जर तर नाही बोलू शकत, कारण इतिहास आपल्याला सांगतो ते. पण त्याच्यामुळे काय झालं की औरंगजेबाने त्यांना मध्ये तह करून दिल्लीला कैद करून ठेवलं होतं. त्यातनंही ते शिताफीने निसटले आणि औरंगजेबाच्या मनात एक भीती बसली की हा माणूस साधा नाही आहे, काहीतरी चमत्कार आहे, म्हणजे ह्याच्या अंगात अशी काहीतरी दैवी सामर्थ्य आहे की जो उद्या आपल्यालाही मारेल. म्हणजे काही उल्लेख तर असे आहेत की महाराज जेव्हा आग्र्यावरून पळाले आणि ते जेव्हा याला कळलं की तर तेव्हा त्या एवढा मोठा मुघल बादशाह, एवढं साम्राज्य, एवढी सगळं हाती असताना सुद्धा तो इतका घाबरला होता की तो झोपायचा त्या बेडवर, खाली 2 माणसं, आजूबाजूला 5-6 माणसं, अशी सगळी रात्रभर पहारा देत असायचे तो जागा होईपर्यंत. त्याला वाटायचं हा भुईत म्हणजे जमिनीत येऊन मारेल आपल्याला. एवढी दहशत बसल्यासारखं झालं होतं. त्यामुळे शिवाजी महाराज जोपर्यंत हयात होते तोपर्यंत तो कुठंच आला नाही इकडे दक्षिणेकडे. त्याला दक्षिण काबीज करायचीच होती. पण महाराज जायची वाट बघत असेल कदाचित तो, आणि ते गेल्या 1683ला तो खाली उतरला. बरोबर. आणि प्रचंड मोठे 3-3.5 लाख फौज घेऊन उतरला. आता दुर्दैवाने संभाजीराजे त्या माणसाने त्यांना इतकं म्हणजे वाईटच म्हणजे ते की मराठ्यांना म्हणजे शेवटचा आघात करायचं म्हणून ते कृत्य त्यांनी केलं की तुमच्या छत्रपतीलाही पकडून हालाल करून मारलं. बरोबर. राजाराम राजे छोटे होते, त्यांना जिंजीला जायला लागलं. ते सुद्धा शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने जिंजी जिंकून ठेवले होते तो सगळा प्रदेश, त्यामुळे ते जिंजीला जाऊ शकले. तो गडा 7 वर्ष चालला. आता या सगळ्या प्रकारात राज्य संपल्यासारखं झालं होतं, कारण सगळ्या बाजूनी मुघली सैन्य. आणि औरंगजेबाने अजून एक त्याच्यात गोष्ट काय केली, आल्या त्यांनी कुतुबशाहीला संपवलं आणि आदिलशाहीला संपवलं. हे 2 शाह्या त्यांनी संपवून टाकल्या. दुसरं कोणी तिथे उभं फक्त आम्हीच, फक्त मुघल.
म्हणजे मागे असंच एक रेफरन्स मला मिळाला होता की इराणच्या बादशहानी औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. औरंगजेब शहनशाह म्हणायचा स्वतः. तर त्यांनी लिहिलं, तुम्ही कसले शहनशाह, तुमच्याकडे शाहीच नाही काही. शाह्यांचे शहा ना, शहनशाह. शहनशाह तुमच्याकडे हातात एकही शाही नाही, तू इसलिए टिमक्या मारताय मी शहनशाह म्हणून. इतकी चेष्टा झाली होती त्याची. पण त्याच्यामुळे काय झालं, मुघल आणि मराठे दोघंच राहिले. आणि कुठपासनं पार सातपुड्यापासनं नाशिक म्हणजे तो भाग पार जिंजीपर्यंत सगळा प्रदेश मोकळा मिळाला. आणि त्याच्यात ही दोनच फौजा एकमेकांशी लढत राहिल्या. औरंगजेबाने अक्षरशः 4 ते 5 महिन्यात कुतुबशाही संपवली. पुढे साधारण वर्षभराच्या काळात आदिलशाही संपवली. प्रबळ राज्य होती, मोठी होती, मोठी राज्य फटक्यात संपवले त्यांनी. पण त्यांना मराठ्यांना संपवता आलं नाही. 24 वर्ष तो माणूस झगडला, शेवटी इथंच मेला. पण मराठ्यांना संपवता आलं नाही. हे का आलं, तर माझं असं म्हणणं आहे की ही शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली जी अस्मिता आहे, आपण जे म्हणतो ना की शिवाजी महाराज ही अस्मिता आहे, अगदी बरोबर. ती व्यक्ती नाही आहे, ही मराठी मनाची अस्मिता आहे. आणि ती कुठल्याही संकटात जिवंत राहण्यासाठी बळ देते, लढण्यासाठी बळ देते, असं माझं स्वतःचं मत आहे. नाही, बरोबर आहे. तो काही इतिहास आहे का नाही, कोणी लिहून ठेवलाय की नाही, हा प्रश्न वेगळा. त्या एका अस्मितेच्या जोरावर पुढे सबंध मराठ्यांनी पुढची 20 वर्ष हे सगळं खेचलं. तर ह्या सगळ्या काळात औरंगजेब इथं 1602 साली, आपलं 1702 साली कोंढाणा जिंकायला आला तो. ओके. सिंहगड. आणि 1602च्या नोव्हेंबरला त्यांनी कोंढाणा जिंकला. तो पुण्यात राहिला. कुठं राहिला तो, तर भवानीपेठ आता जी आहे तिथे बोरवन म्हणून, बोरीची एक झाडांची एक बाग होती, बोरवन म्हणायची. बोरवन मोकळीच जागा होती सगळी. तिथं त्यांनी छावणी टाकली. आणि तशीच मोठी बादशाही छावणी संबंध. कोंढाणा जिंकला. मग आता म्हणजे मला शाहिस्तेखानाची ह्याची गंमत का वाटली, औरंगजेबाला असं वाटलं की पुण्यातच राहावं. इतकं पुणं छान होतं, प्लेझेंट. हा आपले म्हणजे हिल स्टेशन हाऊस, म्हणजे काय म्हणू आपण, प्लेजर हाऊस. आणि तो तिथे 6-8 महिने राहिला पुण्यात. तिथनंच त्याने सगळे उद्योग केले. त्या सगळ्या अवधीत म्हणजे पुण्याला थोडीफार क्षती लागली नाही असं नाही. लाल महाल जो होता त्यांनी पाडूनच टाकला असणार, शक्यच नाही. म्हणजे औरंगजेब लाल महाल ठेवणंच शक्य नाही. त्यांनी तो जमीनदोस्त केला. सगळी मंदिरं त्यांनी पाडून टाकली. बाकी सगळे जे काय उद्योग करायचे ते केलेच त्यांनी. पण त्या सगळ्या ह्याच्यात त्याचा एक नातू होतो 10 वर्षाचा, मही उल मिलन असं नाव होतं त्याचं. तो छावणीतच मेला पुण्यात असताना. आणि मग त्याला पुरला कुठे, तर धाकटा शेखसल्ला जो आहे तिथे त्याला पुरला त्या कब्रस्तानात. अच्छा. हे सुद्धा मला बेडेकरांनी मागे एकदा येऊन त्याची छोटी कबर दाखवली होती. आहे तिथे अजून. आता ती रस्त्यावर रुंदीत आहे, गेली का नाही. आणि तेव्हा रस्ता लहान होता. खूप वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी, 40-1 वर्षापूर्वीची. आणि ती खरंच छोटी होती. आता ती नक्की कुठे आहे, काय आहे, कारण रस्त्याचा म्हणजे डेंगळे पुलामुळे तो रस्ता उचलला गेला, भर घातली, ते पलीकडनं 80 फीट रोड झाला, त्याच्यामुळे तो रस्ता सगळा उचलला गेला. याच्यात सगळी ती कुठं गडप झाली असली तर माहीत नाही. पण त्याचा आत्ता मागमूस काही फारसा लागत नाही. तर तो मेल्यामुळे काय झालं, औरंगजेबाला बरं त्याला एक तो म्हणजे काय म्हणावं त्यालाच कळत नाही. तो काय त्याचं रसायन होतं औरंगजेबा. त्यांनी सगळ्या शहरांची, किल्ल्यांची, सगळ्यांची नावं बदलली. नाशिकचं गुलशनाबाद केलं. हो बरं, स्वतःच्या ह्यानी ते मनाला येईल ती नावं देत होतो तो. तसा हा मुहिउल मलन मेला म्हटल्यावर त्यांनी पुण्याचं आणि पुणे परगण्याचं नाव मुहियाबाद केलं. म्हणजे पुणे परगणा नाही, मुहियाबाद परगणा. आणि त्यातलं पुणे नाही, आता मुहियाबाद. पण ते फारसं टिकलं नाही. 1-2-3 वर्ष चाललं असेल, त्यात त्याचे जोड उल्लेख वाचतायत, म्हणजे याच्यात वाचण्यात येतात, पुणे मुहियाबाद. अच्छा. असं उल्लेख. तर त्यामुळे कळतं आपल्याला निदान पुण्याचं नाव मुहियाबाद काही काळ तरी होतं. आणि हे फारसं पुणेकरांनी पटवून घेतलं नाही. परत ते पुणे म्हणूनच म्हणायला लागले. आता हे सगळं झालं 1703ला. आणि त्याच्या नावाने त्यांनी पुण्यात एक पेठ बसवली. ती पेठ मुहियाबाद.
अच्छा. आत्ताची बुधवार पेठ. हम्म. ती कुठे आहे तर रविवार पेठ जी आहे म्हणजे मलकापूर पेठ आहे त्याच्या पश्चिमेला त्यांनी मुय्याबाद पेठ वसवली, त्या आपल्या नातवाच्या नावाने. हम्म. त्यामुळे पुण्याला 5वी पेठ झाली. आता त्यावेळी खरं तर अंमल स्वराज्याचं होतं, पण ही आपली त्यांची औरंगजेबाचं अंतिम युद्ध चाललं होतं आणि अस्तित्वाचं युद्ध लढाई होती ती. मुघल का मराठे, आणि त्यात मराठे सारखे झगडत होते अस्तित्व टिकवण्यासाठी. त्यामुळे फारसा त्रासही झाला नाही आणि पुणं फारसं वाढलंही नाही. तो जो मधला हा सगळा काळ आहे तो शांततेचा फार म्हणता येणार नाही, पण आता बादशाह स्वतःच आहे त्यामुळे फारशी लुटालूट झाली नाही, प्रदेशाची झाली आजूबाजूला. ती सगळ्या संबंध महाराष्ट्राच्या सगळ्याच मराठी मुलकाची झाली. पण पुण्याच्या 5ही बाजारपेठ्या तोडक्या मोडक्या करून व्यवस्थित चालू होते. पुण्याची वस्ती व्यवस्थित होती. 1707ला हा बादशाह मेला आणि मेला. मग त्याला इथंच खुलताबादला कबर बांधली त्याची पूर्ण. आणि मग त्याचे जे सगळे शहजादे होते त्यांना घाई लागली, दिल्लीचं सिंहासन इतके वर्ष या म्हाताऱ्याबरोबर राहिलोय, तेही म्हातारे झाले. हो, म्हणजे 25शीत आलेला मुलगा त्याच्याबरोबर 50शीच्या ओलांडून पुढे गेला आणि ते आपल्या छावणीत फिरतात त्याच्याबरोबर. सगळे दिल्लीकडे जायला लागले. त्यातही औरंगजेबाने अजून एक म्हणजे तो खरं तर परत मराठ्यांना जिंकण्याचा डाव होता. संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई साहेब आणि शाहू महाराज छोटा, त्याला पकडून त्याने आपल्याबरोबर कायम आपल्याबरोबर ठेवलं होतं. नशीब त्या शाहू महाराजांना काही जीवाला बरं वाईट केलं नाही किंवा बाटवलं नाही किंवा काय फारसं केलं, पण तो मुलगा माझ्या ओलीस आहे तुमचा छत्रपती, सारखं त्याला पुढे करून त्याला ते मराठ्यांना ताब्यात घ्यायची त्याची होती. त्यामुळे मग काय झालं की शाहू महाराज दिल्लीकडे सगळे जायला लागल्यानंतर तेव्हा तर शाहू महाराज मोठे होते तसे. ते म्हणलं मला मोकळं करा ना, मी ते आता काय केलंय, माझं मला देऊन टाका. आणि मग त्याही मंडळींनी कदाचित विचार केला असेल की मराठ्यांची सत्ता संपली नाहीच, उद्या जर काही झालं तर आपल्या मदतीला मराठेच आहेत, दुसरं कोण आहे. त्यामुळे यांना सोडा. पण त्यातही त्यांनी येसूबाई साहेबांना सोडलं नाही, त्यांना पकडून दिल्लीला घेऊन गेले ते, का त्या शाहूवर वजन राहावं म्हणून. आणि मग शाहू महाराज 1708ला मोकळे झाले आणि इकडे आले. तोपर्यंत राजाराम महाराजांच्या पत्नीची ताराबाई महाराणी त्यांनी सगळं सांभाळलं होता डोलारा. आणि मग तिथं खरं हे सुरू झालं की राज्य कोणाचं. शाहू महाराज थोरले, हे अजूनही धाकटं आणि थोरलं गारणं आपल्या ह्याच्यात अजूनही मानतात. धाकटीपाती थोरलीपाती, तर हे थोरल्यापातीचे. त्यामुळे त्यांनी हक्क सांगितला आणि असं काही काळ चाललं. पण बरेचसे लोक शाहू महाराजांना येऊन मिळाले आणि ताराबाई साहेबांचा पक्ष कमकुवत पडायला लागला. आणि त्याच काळात बाळाजी विश्वनाथ, जे शाहू महाराजांचे अगदी जवळचे सहकारी होते, त्यांचा उदय झाला. आणि परत माझं असं म्हणणं आहे की पुण्याचं भाग्य तेव्हापासून परत उजाडायला सुरुवात झाली. त्याचं कारण असं आहे की तेव्हा पुण्याचा ताबा दुहेरी होता, मुघलांचाही ताबा होता आणि शाहू महाराजांची स्वतःची खालसा जहागिरी असल्यामुळे त्यांचाही ताबा होता. त्यांनी 1713ला पुणे प्रदेश बाळाजी विश्वनाथांकडे दिला. ते सेनाकर्ते होते. पहिल्यांदा म्हणजे ती पेशवाईची वस्त्र आपण जी म्हणतो ती पेशवाईची वस्त्र थोडी नंतर दिली, पण ते पुण्याची जहागिरी किंवा पुण्याचा मुलूक हा सगळा त्यांच्या ताब्यात दिला की माझ्या वतीने. खालसा आहे ना, खालसा म्हणजे बादशाचा आपलं कुठल्याही राज्यकर्त्याचा स्वतःचा मुलूक. आणि त्यासाठी तो कोणीतरी नेमायचा, तितकाच तोलामोलाचा सरदार, की ह्याची सगळी म्हणजे थोडक्यात मुकासदार म्हणून तू सगळी व्यवस्था बघ. तर तो त्याने बाळाजी विश्वनाथांना दिला, भट बाळाजी. आणि मग हळूहळू पुण्यावर थोडासा सुखाचे दिवस पुणेकरांना दिसायला लागले. मग तो मोगलांचा रंभाजी निंबाळकर म्हणून हे होता पुण्याचा, ज्याच्याकडे ताब्यात होतं पुणं, तोही निघून गेला. आणि मग सगळं पूर्ण बाळाजी विश्वनाथांच्या ताब्यात पुण्याचा मुलूक आला. वा, श्रोते हो, इंटरेस्टिंग आहे ना फार. आपण पहिल्या भागापासून सुरुवात केली, प्राचीन पुणे ते आता पेशवाईची सुरुवात, इथपर्यंतचा सगळा प्रवास हा आपण बघितलेला आहे.